सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. संघर्षातून नेतृत्वाचा प्रवास. डफळापूरच्या मातीतून 2 दशक जनसेवेचा ठसा उमटवणारे अभिजित दादा चव्हाण. परिस्थिती माणसाला थांबवत नाही, तर याच परिस्थितीशी 2 हात करण्याची जिद्द माणसाला घडवत असते. कष्टाची साथ, ध्येयाची दिशा आणि सामान्य माणसासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर ग्रामीण मातीत जन्मलेलं नेतृत्वही तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतं. याच संघर्षातून, मेहनतीतून आणि जनसेवेच्या ध्यासातून घडलेलं नाव म्हणजे माननीय श्री अभिजित दादा चव्हाण. 21 ऑगस्ट 1980 रोजी जत तालुक्यातील डफळापूर या ग्रामीण भागात स्वर्गीय भानुदास चव्हाण यांच्या कुटुंबात अभिजित दादांचा जन्म झाला. वडील स्वर्गीय भानुदासराव हे शेती व्यवसायात कार्यरत होते. मात्र सातत्यानं असलेल्या दुष्काळाच्या सावटामुळे कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. 2 मुलं आणि 3 मुली अशा 5 अपत्यांचा सांभाळ करत संसाराचा गाडा पुढे नेणं ही भानुदासरावांसाठी मोठी कसोटी होती. वडिलांचं कष्ट जवळून पाहणाऱ्या अभिजित दादांच्या मनात लहानपणापासून एक वेगळं स्वप्न आकार घेत होतं. स्वतःची प्रगती करताना सर्वसामान्य माणसालाही प्रगतीच्या अहवालात आणायचं. डफळापूर इथं प्राथमिक शिक्षण तर जत इथं माध्यमिक आणि 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं व्यावसायिक शिक्षणाची वाट निवडली. सांगली येथील PVPIT महाविद्यालयातून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा 2000 साली त्यांनी पूर्ण केला. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मूळ गावी स्नेहल ऑटोमोबाईल या उद्योगाची सुरुवात केली. दुचाकी वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्री व्यवसायातून त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. मेहनत आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी व्यवसायाला प्रगतीची दिशा दिली. याच काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग वाढला. 2007 साली डफळापूर ग्रामपंचायत निवडणूक लढवत त्यांनी उच्चांकी मतानं विजय मिळवला. उपसरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तब्बल 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना गावच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. यानंतर 2015 साली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवत त्यांनी संचालक पद भूषवलं. तसेच दुय्यम बाजार आवार समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळताना शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यासोबतच ते डफळापूर सर्व सेवा सोसायटीचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या 2 दशकांपासून सत्तेतील विविध जबाबदाऱ्या सन्मानाने स्वीकारत सामान्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या अभिजित दादांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही आपली बांधिलकी जपली आहे. आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांनी सामाजिक प्रबोधनाला विशेष महत्त्व दिलं. सिंधुताई सपकाळ, नितीन बानुगडे पाटील यांसारख्या अनेक महान वक्त्यांच्या विचाराचा जागर ग्रामीण भागात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि पुस्तकांचं वाटप करण्याची परंपराही त्यांनी सातत्यानं सुरू ठेवली आहे. व्यवसायातून उभं राहिलेलं कर्तृत्व. ग्रामपंचायतीपासून बाजार समितीपर्यंतचा राजकीय प्रवास आणि सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेली नाळ या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे अभिजित दादा चव्हाण. डफळापूरच्या मातीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज सर्वसामान्यांच्या विश्वासांपर्यंत पोहोचलाय. पदं बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या, मात्र सामान्य माणसासाठी काम करण्याचा ध्यास कायम राहिला. अशा या संघर्षातून घडलेला जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या युवा नेतृत्वास जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून अभिजित दादा चव्हाण यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.